नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, लहान मुलांना बीट खायला अजिबात आवडत नाही, पण बीट हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि ते खायलाच पाहिजे असं जरी आपण मुलांना सांगितलं तरीसुद्धा ते बीट खायला अजिबात नाही म्हणतात। म्हणून बीट हे मुलांना कोण्या ना कोण्या पद्धतीने आपण खाऊ घातलंच पाहिजे आणि म्हणून बीटापासून बनणारी एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे बीट आणि गाजरच्या पुऱ्या। ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात ह्या पुऱ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 4 गाजर घेतलेली आहे आणि 1 बीट घेतलेला आहे आणि गाजर आणि बीट मी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर आपल्याला या गाजरची साल काढून घ्यायची आहे। बुडाचा आणि समोरचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि या सर्व गाजरची मी साल काढून घेते। आता अशाच पद्धतीने मी सर्व गाजरची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर बीटाची सुद्धा साल काढून घ्यायची। आता इथं तुम्हाला पुऱ्या जर थोड्या जास्त प्रमाणात बनवायच्या असेल तर तुम्ही बीटाचं आणि गाजरचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। म्हणजे 1 बीटऐवजी 2 बीट घ्यायचे आणि गाजरसुद्धा 4 ऐवजी तुम्हाला 5 ते 6 गाजर घ्यायचे आहेत। आता हे गाजर आणि बीटाची मी साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता ही आपल्याला खिसून घ्यायची आहे। अगोदर मी गाजर खिसून घेते। एका बारीक खिसणीने आपल्याला गाजर खिसून घ्यायचे आहेत। आता सर्व गाजर मी या खिसणीने खिसून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर याच खिसणीने आपल्याला बीटसुद्धा खिसून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ असा लागत नाही, अगदी सहज खिसल्या जाते ही बीट। आता बीटसुद्धा मी मस्त खिसून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथं एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी इथं 5-6 हिरवी मिरची, 1 चम्मच जिरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व घालते। म्हणजे अगोदर मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर घातली। त्यानंतर पाणी न घालता याचं थोडंसं जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपलं मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर ह्या पुऱ्या आणखी पौष्टिक होण्यासाठी मी यामध्ये 1 वाटी मेथी घालणार आहे बारीक चिरलेली। त्यानंतर अर्धी वाटी पांढरी तीळ घ्यायचे, 1 चम्मच ओवा, 2 ते 3 चम्मच आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालणार आहे मी। आता इथं तुम्ही मेथी स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, पांढरे तीळ घालायचे आहेत, ओवा घालायचा, तयार केलेलं मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं। त्यानंतर जी मेथी घेतलेली आहे बारीक चिरलेली ती मेथी यामध्ये घालायची, कोथिंबीर घालायची आणि खिसून घेतलेलं बीट आणि गाजर यामध्ये आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पूर्ण असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर पाणी न घालताच हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। म्हणजे जसं पुरीसाठी आपण कणिक मळून घेतो तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त घट्टसर याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। पूर्ण एकजीव करून आपल्याला हे मस्त असं भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता असा घट्टसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हे 2 मिनिट आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। मस्त असं हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। हे 5 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि अगदी 5 मिनिटानंतर परत पोळपाटावरती अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यावरती हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि आता याच्या आपण पुऱ्या बनवून घेऊया। अगदी थोडासा गोळा हातावरती घेऊन मी याची मस्त अशी पुरी लाटून घेते। आता नेहमीपेक्षा थोड्या लहान पुऱ्या आपल्याला इथं बनवायच्या आहेत, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे। थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि याची मस्त अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी मी पुरी लाटून घेतलेली आहे। आता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या लाटून घेते। मंडळी, ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने ह्या पुऱ्या खातात। दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही मुलांना ह्या पुऱ्या देऊ शकता। आता इथे मी अर्ध्या सारणाच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 पुऱ्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत। आता ह्या पुऱ्या अगोदर मी तुम्हाला तळून दाखवते। आता गॅसवरती मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं। तेल थोडं मीडियम गरम करून घ्यायचं, खूप जास्त कडकडीत तापवून नाही घ्यायचं। थोडं मीडियम गरम तेल झालं म्हणजे यामध्ये आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत।
तुम्ही पाहू शकता मस्त टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहेत. आता दोन्ही साईडने व्यवस्थित हे आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत. खरपूस होईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या काढून घेऊया. त्यानंतर मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या ह्या मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त अशी खमंग अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि रंगही खूप छान आलेला आहे. तुमच्या घरात सुद्धा लहान मुलांना बीट आवडत नसेल तर तुम्ही अशा पुऱ्यात बनवून त्यांना नक्की द्या. आता सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त खमंग खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात. वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आवाज मस्त खमंग कुरकुरीत येत आहे आणि आतून मस्त मऊसूद अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत या पुऱ्या. तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने या बीट आणि गाजरच्या पुऱ्या एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही जर का या पुऱ्या एकदा बनवल्या तर तुमच्या घरातील लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनासुद्धा ह्या पुऱ्या खायला खूप आवडतील, हे मात्र नक्कीच. आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.